महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। श्रीवर्धन शहरात प्लास्टिक पिशव्या बंदी कागदावरच, बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडून दिली जाते खुलेआम कॅरी बॅग। श्रीवर्धन शहरात प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी कागदावरच असल्याचे दिसून येत आहे। श्रीवर्धन बाजारपेठेतील काही व्यापारी प्लास्टिक पिशवी अजिबात ग्राहकांना देत नाहीत, परंतु काही व्यापारी खुलेआम ग्राहकांना प्लास्टिकच्या पिशव्या देत आहेत। 120 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आहे, कारण 120 मायक्रॉनपेक्षा पातळ असलेल्या पिशव्या या पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक आहेत। पातळ पिशव्यांचे रिसायकलिंग करता येत नसल्यामुळे या प्लास्टिक पिशव्या अनेक वर्ष कुजून देखील जात नाहीत। या पिशव्या पाण्याबरोबर वाहत जाऊन गटारात किंवा सांडपाण्याच्या ओढ्यामध्ये अडकल्यानंतर त्या ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात। प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून बाजारात जाताना कापडी पिशवी सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे। काही दिवसांपूर्वी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती। त्यानंतर काही दिवस प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद झाला होता। अनेक ठिकाणी कचरा जाळताना त्यासोबत पातळ प्लास्टिकच्या पिशव्या देखील जाळल्या जातात। मात्र प्लास्टिक पिशव्या जाळल्यानंतर त्यातून विषारू वायू निघत असल्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने ते अत्यंत गंभीर आहे। प्लास्टिक पिशव्यांच्या वापराबद्दल प्रशासनाकडून कठोर भूमिका घेतली जाईल का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। व्यापाऱ्यांवरती कारवाई करण्याबरोबर ज्या नागरिकांच्या हातामध्ये कॅरी बॅग दिसेल त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी जेणेकरून नागरिकांकडून कापडी पिशव्यांचा वापर नियमितपणे सुरू होईल। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती भोईर, श्रीवर्धन।